तर मंडळी आता आम्ही निघालो आहेत लग्नाच्या ठिकाणी, लग्न कार्यालयात आहे पाथर्डीला. आम्ही पोहोचलो हिवऱ्याला किती 11 वाजता पोहोचलो है ना हो? बसा 11ला पोहोचलो आणि नंतर मग तिथं आमचं रक्षाबंधन केलं आम्ही आणि जेवण वगैरे केलं थोडं थोडं आणि आता आवरलं, साडी वगैरे घातली आणि निघलोत. आता खूप ऊन पडलंय बाहेर, खूप ऊन आहे. पालू साहेबचं जरा डोकं दुखते म्हणून थोडे अपसेट आहेत है ना पालू साहेब? आता पोट दुखायला लागले रस्त्याने का काय खाड 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 होय कशाने हो? काहीच नाही खाल्लं. तर मंडळी फायनली आम्ही पोहोचलो लग्न हॉलवर. तर तिथं त्यांनी बाकीचे जे विधी असतात ते अगोदर सगळं काही करून घेतलं होतं, कारण पावसाचं वातावरण होतं. आता हल्ली असंच निघलं की सगळं अगोदर करून घेतात, जेवणं वगैरे सगळं करून घेतात आणि फक्त लग्न लावायचं ठेवतात नंतर. तर तेच होतं, बाकीचं सगळं झालेलं होतं, जेवणं वगैरे तर चालूच होते जाईपर्यंत. आणि मग आम्हाला पोहोचता तिथे 1 वाजला होता आणि लग्न पार 2-2:30 वाजता लग्न लागलं होतं. तर गेलो आम्ही तिथे आणि मस्त असा सुंदर मोठा हॉल होता. लग्न मंडपासाठी एक स्वतंत्र वेगळा आणि जेवणासाठी स्वतंत्र वेगळा आणि त्याच्या पुढे एक लॉन पण होतं छान असं. मस्त झालं लग्न वगैरे, मस्त झालं. आणि नंतर मग आम्ही निघायच्या वेळेस आम्ही जेवायला गेलो. तर जेवणं वगैरे केले आणि तिथून आम्हाला 4 वाजले होते निघायला. या ठिकाणी शिवसेना कार्याध्यक्ष सन्माननीय यांचे या प्रसंगी आगमन झाले. त्यांचे शिक्षण आणि चहा हे दोघं पेले असं का? फोन चालू आहे त्यांचा काय व्हिडिओ माशीच्या गाठात गेले होतो काय माशीच्या गाठात गेले हा कसं दुःख होतं ना तिथं लयच फोटो काढायसाठी कुठं तिथं घाटात आपल्याला आले कंस घ्या
कसं घ्या अरे त्याला हे नाही भाजून नाही भाजून नाही चांगले लागते चांगले आहेत घ्या ना बरं घ्या ना त्याचा हात पोळाला विचारायचा त्यांना दे या बुट्टा खायला काय ना मी म्हटलं भाजून आहे अरे हे उलटी चांगलं लागतं कसं आहे कणीस खूप छान आहे पाऊस पडतोय आणि आसपास फोटो काढू आहे का बसलाय तुम्ही इथे का बसलाय हा काय डायरेक्ट दाखवणार का ओके ओके न्यू वन ॲडेड इन आवर फॅमिली है ना खोल खोल तू खोल बनाओ वीडियो में बनाओ बना नहीं इधर से यार मोबाइल ना वो अपने मोबाइल में बनाई वो तो पूरी वीडियो हाँ 2 मिनट थोड़ा टाइम काट दिन बनाओ ना वीडियो रिमांड होगी पूरी आपकी अरे छोकरो देखाणो छे अने देखा नहीं जाने बस चेक करके देख सकती हूँ हाँ करो बिल्कुल 5G आईटी 5G स्टार्ट नेक्स्ट ते 5G वगैरे काय ते करून काय सेटअप ऑफ लैंड नंतर टाकाय ना नंतर काय बटनवाला आज कधी तारीख मिलेगा क्या मोबाइल नहीं दूसरा कुछ मोबाइल तो नहीं नाम बताओ अनिकेत पालवे अनिकेत पालवे बघ सगळं
दाखव ना ते दाखवणार होतं मी आतलं काय काय ते काय ते GB काय ते सगळं GB वगैरे ना स्टोरेज दाखवली प्रोसेसर आहे रॅम आणि याचं स्टोरेज 256 GB ते वेगळं आहे काय ऊपर का अलग है क्या ये दुसरे का होगा रिपोर्ट कार्ड फोटोमध्ये द्या मस्त आहे हां सांग काय आहे? हे बघा जे हा. गिफ्ट आम्ही दाखवणार होतो थोड्या हा. वेळेस पहिला हा आहे तर नवीन फोन मम्मीसाठी कोणता काय सांग IQ Neo 10 Pro Neo 10R बॅगचं कसं आहे मम्मीसाठी कशासाठी बॅक डिझाईन त्याची बॅग डिझाईन हां ही वाली डिझाईन आहे हां स्लिम फ्रेम आहे तर मम्मीला एकदम कवरला कवर पण त्याच्यासोबतच आहे ना चार्जर कवर कधी घेतलाय श्रावण महिन्यातला माझ्या आणि आज आहे मधला सोमवार आहे ना बघ ना तू हे घे ना हातात दे बरं चल दाखव बरं श्रावण महिन्यातला मधला सोमवार तर मंडळी हा मोबाईल का घेतलाय मी सांगते हां हां लावा नाही ते थोड्या वेळी लावा तर काय झालं माझा जो हा मोबाईल आहे ना हा बघा हा मोबाईल आहे तर याला सगळं करून पाहिलं आम्ही तर त्याची बॅटरी चार्जच होत नाहीये फास्ट त्याला बॅटरी टाकून पाहिली इथं जे पिन लावतो चार्जर लावतो आपण तिथलं बदलेलं परत आतमध्ये काय असतं ते पण बदललं एक पण तो काय चार्ज होईना जास्त फास्टमध्ये दिवसभर लावला तरी 80% होत नाहीये 80-90 पूर्ण होत नाहीये तर हे कारण होतं मोबाईल घ्यायला सगळं करून थोकलो पण ते काय व्हायना चार्जिंगला जास्त आणि वापरायला कमी व्हायला लागलं मला व्हिडिओ पण करता येईना आणि काहीच करता येईना याच्यावर तर त्याच्यामुळं मग पालव साहेब म्हटले की आता घेऊनच टाक दुसरा मोबाईल तर अनिकेत पण म्हणला घे मम्मी मग आणि हा मोबाईल घेण्यात अनिकेतनी खूप सर्च केलं म्हणजे खूप बघितलं त्यांनी त्याचं स्टोरेज त्याचं काय काय प्रोसेसर वगैरे ऑनलाईन बघितलं त्यांनी आणि हा स्पेशली मग मागून घेतलाय दुकानामधून घेतलाय आम्ही आणि त्या दुकानामध्ये तो अवेलेबल नव्हता तर त्याने तो मागितला ऑनलाईन त्याला आम्ही दाखवलं तर हा मोबाईल घेतला तर त्यांनी त्याच्या अनिकेतने सगळं बघितलेलं आहे की ते सगळ्यात जास्त कोणती काय जनरेशन वगैरे याच्यात सगळ्यात आता लेटेस्ट वाला आणि याच्यात हे जे प्रोसेसर चांगलं आहे प्रोसेसर वगैरे चांगलं आहे तर त्याच्यामुळं हा मोबाईल घेतलाय आम्ही तर आता बघूया याच्यामध्ये कसं काय होतंय व्हिडिओ वगैरे नंतर हा आणि अनिकेतची चॉईस आहे या मोबाईलची मला तर काय त्या मोबाईलचं जास्त हे नाही माहिती नाहीये उघडून दाखव पण वॉलपेपर चेंज केला अजून भारी दिसते सगळं चेंज करू शकतो नाही तो बेसिक आला हा. पप्पाचं पण असंच होतं आल्याला हा. चेंज केलं त्याला तर आता बघूया याच्यामध्ये आपले व्हिडिओज वगैरे कसे काय येत आहेत मुलं खुश झालीत मोबाईल बघून कॅमेरा एकदम भारी हा ना दादा असं कर एकामेकात शूट कर 4K वर करतो ना 4K 60 FPS शूट करून दाखवतो 3, 2, 1 स्टार्ट हा केलंय दाखव इकडे दाखव असं शूट होत आहे मस्त दाखव पटकन.
तर मंडळी काल नंतर डायरेक्ट आज व्हिडिओला मी सुरुवात केली. कालचा व्हिडिओ आपण एंड केलेला नाही आहे, तर म्हटलं चला आज एंड पण करूया. नवीन मोबाईल पण घेतला आहे तर ते पण तुमच्याशी थोडंसं शेअर करूया. काल आम्हाला रात्रीचं यायला खूप उशीर झाला होता, 2 वाजले होते रात्री यायला आणि इतकेच थकलो होतो आम्ही की झोपलो. आणि सकाळी उठले मी. आदितीची एक्झाम होती म्हणून तिला एक्झामला नेण्यासाठी आम्ही रात्रीचं आलो 2 वाजता तिच्या एक्झाममुळं. नाही तर आम्ही 1 दिवस तिथं थांबणार होतो. मी सांगितलंच होतं तुम्हाला की आम्ही 1 दिवस थांबणार आहेत, पण काय झालं आमचा सगळा प्लॅन चेंज झाला. कशामुळं तर आदितीची एक्झाम फ्रायडेला जी एक्झाम होती ती पोस्टपोन होऊन मंडेला म्हणजे आज सोमवारी झाली. ती एक्झाम सोमवारी होती, त्याच्यामुळं आम्हाला सोमवारी थांबता आलं नाही. तर आम्ही 3रा सोमवार होता म्हणून आज आम्ही थांबणार होतो गावाकडं. मंदिरामध्ये कार्यक्रम वगैरे असतो सोमवारचा महादेवाच्या, तर त्याच्यामुळे आम्ही थांबणार होतो. पण या एक्झाममुळं सगळं प्लॅन चेंज झाला आणि एका दिवसात रात्रीचं गेलो आणि रात्रीचंच परत घरी आलो. मला जेवढं शक्य होईल तेवढं मी तिथं शूट केलं आहे आणि ते दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे. आणि आज दिवसभर तर मग माझं सगळं आवरण्यात गेलं बाकीचं. आणि दुपारी थोडी झोप घेतली कारण खूप झोप येत होती, तर दुपारी छान झोप घेतली. पालवसाहेब पण आज कामावर गेले नाही कारण त्यांनी रात्रभर गाडी चालवली ना, तर त्यांना इतकं त्यांचं अंग वगैरे दुखत होतं आणि त्यांना कामावर जाण्याची इच्छाच नव्हती, तर झोपून घेतलं त्यांनी. पण म्हटलं नका जाऊ कारण जाताना गाडी चालवली, येताना गाडी चालवली, खूप थकले होते ते. एका दिवसात जायचं यायचं म्हटलं ना मुंबईवरून गावाला की खूप त्रास होतो, त्याच्यामुळं मग ते आज कामावर पण नाही गेले, घरीच होते. तर मग आज मोबाईल पण घेतला आहे मग, कारण माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम झालेला आहे. तर ते तुम्हाला सांगितलं आहे, सगळं करून पाहिलं पण ते चालूच होत नाही आहे, त्याच्यामुळं तो मोबाईल घ्यायला लागला. नाही तर मला घ्यायचाच नव्हता, पण मग काय करणार, ते चार्जिंगलाच होत होता, नुसता चार्जिंगलाच राहत होता, वापरायला मला भेटतच नव्हता. म्हणजे त्याची चार्जिंग 20%च्या वर जातच नसायची. किती 2 तास लावा 3 तास लावा, रात्रभर लावला तर कुठं 50-60% व्हायचा, त्याच्यामुळं ते घेतलं आहे. तर चला मंडळी, आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय 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 बाय.